ए जाऊल्या ओ दौलतराव कुठं बघताय ओ लाल गाड्याला लागली गारबा? हा. अरे ही कोण मारायची? ही पाटलाची पाहुणी आहे नेतोयस घरला हा? नको ना मग दाढी कर याला गावात कोण नवीन यायची सोय नाही बघा बस ते लाल गाड्यात एक्सक्यूज मी पाटलांचा वाडा. ओ हाऊ फनी. फक्त अर्धीच मी शिवगवली. होय ना आमच्या बॉम्बेला की नाही हे असलं काही नसतंच मुळी. होय ना इथलं नावी शान आमचं शेनगावचं हजाम आयला अर्धवट. अंकल मी तुमचा एक फोटो काढते हा? प्लीज. अंकल प्लीज जरा तो मिशीवरचा हात काढा ना प्लीज. अंकल एक मिनिट ओ थँक्यू अंकल. थँक्यू. अगं ऐकलंस का? काय झालं वरडायला? अगं पाहुणीबाई आल्यात मुंबईच्या. अगं बाई डाली कधी आलीस ग? आत्ताच. होय आत्या अगं काकांच्या मिशा बघ ना किती छान आहेत. हो ना बरं ते जाऊ दे पण तू एकटीच आलीस? नाऱ्या कुठे आहे? आत्या अगं तो नाऱ्या. काय मी आलो डालीबाई देवानं पाय दिला म्हणून काय वाटेल तसं पळे सुटायचं वय अहो आमच्या बॉम्बेत की नाही धावा धावी पळापळी धक्काधक्की हे सगळं करावंच लागतं. गप्पा आईला बॉम्बेचं लय कौतुक करता आल्यापासून मला कशाला शेणगावात का हो पाटील आईला तुमच्या बॉम्बे कसं अर्ध मिशवाला असतं ए, तुझ्या. कावलं आईला काळ्या जिबच जवा तवा आगावपणा करते. काय चंदू कुठं चालला एवढा नट्टापट्टा करून? अहो मळ्यात चाललोय मी. मळ्यात? उसाला पाणी पाहिजे ना. अरे वा 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 म्हणजे आज दिस कुणीकडे उगवला म्हणायचा? पाजा पाजा भरपूर पाणी पाजा. हो चांगला ऊस पोचला पाहिजे बघा. त्या पेरात साखर भरली नाही वाईच जागा उरली रंग पानाचा हिरवा ओला तुझ्या उसाला लागल कोल्हा ग बाई हिच्या उसाला लागल कोल्हा हिच्या उसाला लागल कोल्हा कुई कुई अय्या किती छान. आमच्या मुंबईला की नाही हे असलं काही नसतंच मुळी. अहो कसं असणार त्यासाठी शेत असावं लागतंय ऊस असावा लागतोय आणि आणि असा कोल्हाही असावा लागतो. काय ते आई, कुई 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 लय गोड असते बघा कोलगेट वाणी आमच्या गावात कुणी असं हसतच नाही हो सगळं आपले माकडच्या ओ नो काय करताय बघतील कोणतरी चावत तुम्ही चालते यू नॉटी. सारखं मारतायत मला कळत नाही पाहून ओ ओ पावनीबाई ओ ओ ओ पावनीबाई धावू नका ओ डॉलीबाई ओ पावनीबाई ओ धावू नका ओ डॉलीबाई ओ पावनीबाई ओ ओ ओ थांबा थांबा ओ लय जोरात धावू नका बांधावरनं नाहीतर पडाल आईला पडल्या आईला नर्या कधीतरी शुभ बोल 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 ना शुभ बोल पावनीबाई मी तुम्हाला म्हटलं नव्हतं का तुम्ही पाय घसरून पडाल म्हणून पण तुम्हाला कसं कळलं? आता वयच आहे तुमचं पाय निसटायचं थांबा थांबा मी तुम्हाला उचलतो जरा व्यायाम करतो झाला व्यायाम या आता या सावकाश या अरे मी पडलो सावकाश लागलं नाही ना कुठं मला लागलं कुणीतरी दगड मारला तुमच्या इथे जनावर मोकाट सुटलेली असतात ना? नक्की माकडानी दगड मारला असणार. आयला माकड आई, माकड नाही माकडीने माकडीन लय वंगाळे माझ्या बरोबर तुम्हाला बी कुंबलून काढील तुम्ही इथंच थांबा मी बघतो तिला हुप 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 हाय मिथुन. हाय हाऊ सरप्राईज. आज इकडे कुठे वाट चुकलास? आपलंच वावर आहे तेव्हा म्हंटल जरा ऊसाची राखण करावी. अच्छा काळजी करू नकोस. हा? ऊस पूर्णपणे सावध आहे. दुसऱ्या कोल्ह्याला आसपास फिरकू सुद्धा देणार नाही मी. असं चल तवा मंडळी लक्षात ठेवायचं ही निवडणूक म्हणजे आमच्या आणि आपल्या गावाच्या इज्जतीचा सवाल आहे. पुढारी निवडून यायला पाहिजेत त्याची काळजी सोडा या पावटी पुढारी आमदार झालेच म्हणून समजा. शाबास शाबास
अरे असा प्रचार करा की ज्याचं नाव ते मेलेल्या मुडद्यानं बी सरणावरनं उठून येऊन मतदान केलं पाहिजे. काय चंदू? हो, त्याची काळजी करू नका बाबा. मी रात्रंदिवस त्याच तयारीत आहे. माझा प्रचार व्यवस्थित चालू आहे. लवकरच निकाल ऐकायला मिळेल आपल्याला. शाबास, त्याचीच वाट बघतोय आम्ही. वाटेल तेवढा पैसा खर्च झाला तरी चालेल. पैशाची काय बी काळजी करायची नाही. गरीबातली भांडी वाटा, कापड वाटा, रोख रक्कम बी वाटा, पण काम फक्त झालं पाहिजे. अवा भाऊजी, एवढं कशाला करतायसा? निस्ती एक गोष्ट करा. कंचू अव त्या नाऱ्याकडनं वधवून घ्या. काय? तुम्ही निवडून येणार म्हणून. मग काय बी करायला नको. बरोबर आहे. नाऱ्याकडनं एकदा वधून घेतलंच पाहिजे, तरच पुढारी निवडून येणार. राम राम पाटील, राम राम पुढे राम राम. राम राम करणार निवडणूक जवळ आली ना व? राम 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 बोला की. बोलतो की. तुमचा निकाल आल्यावर बोला. ए, नारबा. तुमच्याकडे एक काम होतं, तेवढ्यासाठी आलोय. नारबा तुमच्याकडं? अहो जाओ का? हा. नक्कीच महत्वाचं काम असणार. तसं नव, मग आमच्या वतीनं मारुती राहायला एक नवस बोलायचं होतं. नवास नवस म्हणजे हेच की हं? मारुतीराला सांगायचं काय? रावसाहेब दगड्यासनी ह्या निवडणुकीत बहुमताने विजयी कर. त्याचं काय पाटील? हा. तुम्ही आधी मतदार यादी चेक केली का? हे कशाला? म्हणजे त्यात मारुती रायचं नाव आहे का नाही बघाय नको. अहो नंतर लफडं व्हायचं हो. अरे तसं नव, मग कसं? आम्ही आमदार व्हावं म्हणून मारुतीचा आशीर्वाद माग. त्याचं काय पुढारी? हं. अहो तुम्ही आमदारच काय पण मुख्यमंत्री व्हावं अशी आमची मनापासून इच्छा हा, आहे. हे बघ. हं, पण काय पाटील, हं. आजकालची जनता का नाही ती लय आटल्या गाठीची हो. होय. बरोबर त्यांच्या मनात काय शिस्त आहे तीच कळत नाही. हा. म्हणजे काय, प्रचार तुमचा करतील आणि मत मात्र बोलायचं नाही. वाट बंद म्हणजे बंद, एकदम बंद. हा, हे बघ, आम्ही सांगल तसं बोलणार असतील तर तोंड सोड. पाटील हं? तोंड सोडा त्याचं. नक्की. हा सोडा. बोल. हे बघ, फक्त एकदाच म्हण, काय? मी निवडून येणार. मी ए, मी म्हणजे मी घाबरे. मग कोण? मी म्हणजे गावचं पुढारी हा, रावसाहेब दगडे निवडून येणार असं म्हणायचं. हा. हा, एवढंच म्हणायचं नव. एवढंच. म्हंटल तुम्ही निवडून येणार. हा. हा पण पुढे काय होणार सांगता येत ते नाही. आमच्या आधी आम्ही बघतो. बघतो. पण असं काय- त्याची काळजी तू करू नकोस. हा. पण लक्षात ठेव, काय? निवडणूक होईपर्यंत तोंडातून एक शब्द देखील बाहेर काढायचा नाही. माझ्या बा काळजी करू नका. तुमचा निकाल लागेपर्यंत माझ्याकडून एक जरी शब्द आला तरी मी दुसऱ्या बाचा होईन. पहिल्या बाचा पत्ता नाही तरी मी दुसऱ्या बाचा होईन. झालं समाधान? हा, झालं. आळी मळी गुपचळी ही बसली तोंडाला खळी. अप. मारुतीराया पावलास रे बाबा. अप. हा? अगो बाई, नारायणराव असं का? रुसलाय बिसलाय की काय आमच्यावर? आत्ता गो बया, या नाऱ्याचा मारुती केव्हापासून झाला? बोलणार नाही? तोंडाला कुलूप लावलंयस वाटतं. बरं त्याची किल्ली माझ्या हातात आहे. काढू 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 काढू. पण ही कडबाड कोणाचा? हा, अर्ध्या मिशीवाल्या पाटलाचा. तो आणि केव्हापासून कडबा खायला लागला? अरे पण तू बोलत का नाहीस? रावसाहेब दगडे पाटील यांनाच प्रचंड मताने विजयी करा. अरे पण त्याच्याशी तुझ्या बोलण्याचा काय संबंध? तू काय म्हणतोस काय बी कळत नाही. गुमान बोल बघू. हे बघ, तू बोलल्या बिगर मी तुला सोडणार नाही. हं? अरे नार्या, ए नार्या, अरे थांब की. बेलंची नागिन निघाली नागो बदलाय लागला. बेलंची नागिन चायला नाऱ्या काय बरगत दिवस कसा जातोय.
देव पावला देव पावला. तेव्हा मंडळी, आपलं रावसाहेब दगडे पाटील जर निवडून आलं तर आपल्या शेनगावचं सोनगाव होईल. गावकऱ्यानो, आमच्या दगडे पाटील घराण्याची परंपरा तुम्हाला ठाऊकच आहे. अहो, आमच्या पंजोबापासून ते चिरंजीवापर्यंत अहो सगळेजण समाजकार्यात गुंतलेली आहे. आम्ही जर निवडून आलो तर प्रत्येकाला खायला प्यायला भरपूर मिळेल, निवारा मिळेल. एवढंच नाही तर लहान पोरापासून बाया बापड्यापर्यंत प्रत्येकाच्या अंगावर नवीन कापड चढवली जाते. आई ग, लय दुखत या, चालवणं बी झालंय. अगं खुळे, ह्यो काढालो दवाखाना, थोडी काळ सोस की. सोस म्हणायला तुमचं काय जाते? सोसायला आम्हाला लागतंय. एवढी अवघडलेली बाई मी, आणि चालवत नव्हता सवय. अगं ये, थांब थांब जरा इथं. काव काय झालं? ते बघ, त्या समोरनं बेना आलं. नाऱ्या नाऱ्या. आता ग बया, हे आणि मांजर कुठं आडवा आलं? ए, आई ग. थांब. काय बोलू कस? तुला काय करायची पंचायत? जा तू तुझ्या कामाला. अरे देवा. ए, तुला काय टाळा वाजवायला? तीन काय काय ठेव? तुझ्या आईला तुझ्या दातच सकाळायचे पच्या. अगं तुला काय झालं रडायला? हा? मला तिळ होईल म्हणाला की तो नाऱ्या. मग होऊ दे की, त्या रडायला काय होऊ दे. म्हणून दे की. अहो, मी कुत्री आहे का मांजरी नाही? मला तिळ नको. रडू नको, जे काय व्हायचे होऊ दे, रडू नको. रावसाहेब दगडे पाटील यांना विजय करा. रावसाहेब दगडे पाटील यांना शिक्का मारा, शिक्का मारा, शिक्का मारा, शिक्का मारा. नारा बोलल्याला खरं होणार. पाटील निवडून येणार. नारा बोलल्याला खरं होणार. नारा बोलल्याला खरं होणार. शिक्का मारा, शिक्का मारा. रावसाहेब दगडे पाटील यांना रावसाहेब दगडे पाटील यांना. अरे नाही, नाऱ्या, नाऱ्या, अरे नाऱ्या. शाबास नाऱ्या, शाबास. होऊन जाऊ दे. नारा बोलल्याला खरं होणार. नारा बोलल्याला खरं होणार. नारा बोलल्याला खरं होणार. रावसाहेब दगडे पाटील यांना शिक्का मारा, शिक्का मारा. शिक्का मारा. कंदिली खून, कंदिली खून. हाय हाय आमच्या देण्यात आहे, देण्यात आहे, देण्यात आहे. हे बघा, कंदीला शिक्का. जायला या नाऱ्यानं पुढारीचा कंदील फोडला म्हणजे पुढारी बोंबलला. जायला तुम्ही सरळ बसा. गावचे दगडे पाटील 12,500 मतांनी विजयी झाले. थांबा, पण त्यांच्या विरोधकांनी फेर मतमोजणीची मागणी केलेली आहे, पण त्याचा काय उपयोग होणार नाही. तेव्हा मी या उगवत्या आमदारांचा जाहीर सत्कार करतो. अहो, माझा कसला सत्कार करताय? खरा सत्कार नाऱ्याचाच करायला हवा. होय. अहो, माझ्या विनंतीला मान देऊन त्यानं आपलं डेंजर तोंड बंद ठेवलं म्हणून मी निवडून आलो. तेव्हा ह्यो हार मी त्यालाच घालतो. त्यानं या स्टेजवर येऊन तो हार स्वीकारावा. अरे आणणार त्याला. आणू? आणतो आता. हा? ए, ओढ, ओढ रे नाऱ्या, ओढ. जाऊया घरच्या बाजूला. हा? नाही म्हणायचं नाही. हा? ए, नाऱ्या. पुढं आमच्या ताब्यात. अरे नाऱ्या, म्या निवडून आलो नाही, तूच निवडून आला. ह्यो तुझा सत्कार. आता माझ्या ऐवजी तूच 4 शब्द बोल. अरे बोल रे. बंधुनाम, आईला माई कुठे गेला? बंधुनाम, भगिनीनो आणि पोटात तिळ असलेल्या अवघडलेल्या मातानो, ए, गप्पीत घ्या हे मान्य.
खरं म्हणजे पुढाऱ्यांचा पुरता निकाल लागल्याशिवाय मी बोलणारच नव्हतो, पण म्हटलं त्याला घाई झाली तर आपल्याला बोलायला पाहिजे आहे. त्याचं काय आजकाल काही सांगता येत नाही, निवडणुकीत काय होईल सांगता येत नाही, नाही का? म्हणजे काय निवडून आलेला पडतोय, पडलेला निवडून येतोय, असं फेरमतमोजणीमध्ये घडून येत आहे. आबा घोटाळा झालाय. काय झालं चंदू? अहो फेर मतमोजणी ठीक पडलात. काय बोलायचं? मी सांगत होतो. नाऱ्या